श्री स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणीत अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भौकानन वैशारणा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतु अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वर्ता पसरली चौकडे कोणाची भरता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकरूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकैरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलीन उपोर तयाप्ती कोणी जाऊन अक्कलकोटासी येतील अनिल स्वामीसी आम्ही त्याते इनाम देऊ बोध कार्य जाणून या कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐक्या लागून या गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार योग्य होता आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परिसिया जरी आपली इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी तरी मी अने तयासी निश्चय मनासी असो ऐसे कुण्या उत्तर संतोषला तो नृपवर तैसे सभाई समग्र आनंदित झाले नृपतई सई सकळजणी त्यावरी तात्याची सन्मानुनिया गौरुनिया मधुर वचने यशस्वी हो म्हणती तात्यासाहेब निघाला सत्वर अक्कलकोटियाला नगर पाहुणी संतोषला जय केवळ वैकुंठ पाहुणिया स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले नाना चिंतील तेथील जनाची पाहुणिया भक्ती धन्य म्हणते त्या ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी जाती भक्ती राज घराण्यातील युती त्या करती स्वामी सेवा ऐसे पाहुण्या तात्यासी विचार पडला मनासी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपल प्रयत्न येते परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर लढवून एकती थोरे कार्य आपण साधावे न करून या नाना पक्वाने करती ब्राह्मभूत नदीतली बहुसाल धाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती तेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करता सर्वदा एसियाने काही न झाले केले तुतकेचे व्यर्थ केले तात्या म्हणे खिन्न झाला विचार पडला तयासी मग लढवली ते कंती गाठून या चोळोप्पाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाच सांगती दया जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वंशा चोळोपाशी लागली आशा त्याचे अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल चोळोपाने कर जोडून या विनंती केली मधुरवचनी कृपा होण्या समर्था बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळे मला बहुत धन आपला योग्य सन्मान ते जाता होईल ऐसे ऐकुण्या वचने समर्थासी असे करून उत्तर चोळोपा लागून या काय दिले सत्वर राव मल्हारराव नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून या चलावे इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकवत भाविक भक्त पंचदशोमाध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरून या शिशुसाहात अक्षरे पंडितले वितेचे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वद्विते मागील अध्यायाच्या अंती चोळोपा विनवी स्वामी प्रति कृपा करून या मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषणे से कुण्या समर्थ बोलती असुने मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून आम्ही त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतवला आपण आलो ज्या कार्याला परी तेन जाय सिद्धीला परी पावा यत्न करून या ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी धाविक साधना ते करी त्या ते स्वामी नररी प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसले गुरुचरित्र आरंभिले स्वामी होव्यासी स्वामी कृपा परी देहाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचिंत काही उपाय सुचेना आता जाऊन या बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकल जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करूनच न होती स्वामी प्रसन्न आता करू युक्ती योजून न्यावे पवण्यातीसी असो कोणे एके दिवशी साधूने योग्य समयासी मेहनत घालून या स्वामीसी तात्यासाहेब निघाले कपड गावचा मार्ग धरला आदर्ग मार्गी मेनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीतही टेकले हात त्याने मग पैशाते घेऊन या बडोद्यासी आले परतून या समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पूर्ती सर्वत्रासी विचारतीस कोणी जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव नृप कार्यासी धरून याव आपण पुढे झाला तो येऊन या अक्कलकोटी घेतल्या समर्थाच्या भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेविती ते पाहून या समर्थाला तेव्हा आणि वार क्रोध आला यशवंता पाहून डोळा तेव्हा काय बोलले
अरे बेडी आणून या सत्वर ठोकायच्या चरणी ऐसे त्रिवार समर्थाने मोठ्याने बोलले. समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंत भेलामणी पळाले. तोंडचे पाणी लटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून या. साहेबा विषप्रयोग झाला मल्हाररावावरी आळा. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविले. ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी चरित्र सारम नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिचोतई. षष्टदशमाध्याय गोडा. इति स्वामी चरित्र सारामृते षष्टदशमाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालजी नृपती स्वामी समर्थ चरणी ज्याची भक्ती ते स्वस्ते नित्य सेवा करती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे त्याशी श्रवण करती. दिवस हेरळी कराधिक शास्त्रा ते वेतने देऊन या ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषंत वेदांतरी करून या लोकोपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपदला नृपापोटी. बहुत करून या खट्टपटी बुवासी सेवटी आणले. रात्र नृपमंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते. तेने अंतरी नृपती बहुजुकावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृह होते. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहाव्या येतीचे लक्षण. ब्रह्मचारी करती भाषण काय वेदांताविषयी काढून या प्रश्न करते स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून या सत्वरीती राज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणे अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी. बुरड पाडली लोकासी लागले व्यर्थ भक्तिसी. याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वरी बाहेर. लोका बोलते असू तरी व्यर्थ तुम्ही फसला हो. तुमचे पाहुणे अज्ञान याने वाढवले ढोंग पूर्ण. वेदशास्त्र ज्ञान याते काही असे ऐसे ब्रह्मचारी बोलून या परतल्या आपल्या स्वस्थाने. विकल्प पातला म्हणी स्वामीची तुच्छ मानती. नित्य नेम सारुण्य ब्रह्मचारी करती शयन. जवळी होते पारसी दोघे तेही निद्रिस्त झाली. निद्रा लागली या बुवासी लोटल्या काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारी पडले. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी. त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे प्राहुण्या ब्रह्मचारी खळबळून उठले लवकरी. बोबडी पडली वेकारी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृत आले तयासी. त्याने धरून या बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीच्या वृत्तांतही तयासी सांगती. समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने के पडती या पाहुण्या. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपासी. पुसता मागील प्रश्नाशी स्वामी खदा हसले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मकत तदाकार होण्याविषयी अंतर. जरी तुझे तसे तरी स्वप्ने देखून वृश्चिकाची काय म्हणून या बेलासी. जरी ऋता भय मानतोस मग ब्रह्म कधी जाणसी. कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे फुकट हाता नव्हेच्या. बुवा प्रती पटली खूण धरले तत्वकाळ. स्वामीचरण प्रेमाश्रूने भरले नयन कंठ सददीत झाला. त्या समीपासून भक्ती जडली या स्वामीचरण अहंकार गेला गौण या ब्रह्मपदा योग्य झाले. स्थिती स्वामी चरित्र साराम नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तदशमाध्याय गोडा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.